बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अंधाराच्या पारंब्या प्रकरण 12. नाथबुवांशी बोलत बॅरिस्टर पिंपळाच्या पारावर बसले होते. तो प्रकार झाल्यापासून गेले 10-12 दिवस ते राधाक्काच्या घराकडे गेले नव्हते. तिच्या अंगणात सुद्धा त्यांनी पाऊल टाकलं नव्हतं. बागेत फिरता फिरता ते राधाक्काच्या स्वयंपाक खोलीकडे जराशे उभे राहत. खिडकीतनं तिचे हुंदके ऐकून अस्वस्थ होत आणि माघारी फिरत. मावशीबाई बाबूला घेऊन येत आणि बॅरिस्टरांकडे देत. बॅरिस्टर त्याला घोड्यावर बसवीत आणि पिंपळाखालीच घोडा फिरवीत. पण एकदा तात्या भडकले. मोठ्यानं ओरडून म्हणाले, कोणी काही फिरवायला नको माझ्या नातवाला. त्याचा आज्जा समर्थ आहे. त्या दिवसापासून तर मावशीबाईंनी सुद्धा जाणं टाकलं. फिरायला न्यायची वेळ झाली की बाबू मोठमोठ्यानं रडे आणि मग राधाका वैतागून त्याच्या पाठीत धपाटे घाले. बागेत बेचैन होऊन फिरता फिरता बॅरिस्टर खिडकीकडे वळत. खिडकीचे गज धरून क्षण 2 क्षण उभे राहत. चोरट्या आवाजात बाबू बाबू अशा हाका मारीत, चुटक्या वाजवीत. मावशीबाई खिडकीपाशी येत आणि मारून टाक त्या पोराला, म्हणजे तू सुटशील, असं ओरडत आणि मागं फिरत. घरभर आपल्या जीवाचा त्रागा करत. त्यांना भीती वाटत होती की आपण एवढं सुद्धा बोलता नाही. तात्याने ऐकलं तर धावून अंगावर येतील. कायदा काय म्हणतो? नाथबुवा बॅरिस्टरांना पुन्हा पुन्हा विचारत होते. कायदा काहीही करू शकत नाही. न्याय निवाडा होईपर्यंत राधाक्काचं डोकं जमिनीला लागलेलं असणार. प्रसंगाला मी असतो तर तुमच्या मदतीला धावलो असतो. पण प्रारब्ध आपलं. मला काल कळलं. धावत सुटलो तर आज पोचलो. मी कुठे एका स्थळी असतो. नाथबुवाने उपरण्याला डोळे पुसले. चरकन काळीच फाटलं माझं पोरीकडे बघून. पाहवलं नाही, तिथं बसवलं नाही. तिडमिडत बाहेर आलो आणि म्हटलं, तात्या हे शोभलं नाही. हे बऱ्यातलं नव्हे. एवढी घाई करायची गरज नव्हती. निदान पोर बेशुद्ध असताना तरी. काय म्हणाला? बॅरिस्टरांनी विचारलं. म्हणणार काय? नाथबुवाने आपलं अंग आवळलं. त्यानं कमरेचं सोडलंच आहे. तरी पण म्हणाला काय? मुस्काट फुटेल म्हणाला. बॅरिस्टरांची कानशिलं गरम झाली. पशु आहे. जस्ट वाईल्ड ॲनिमल. नाथबुवा श्रीराम श्रीराम म्हणत शांत बसून राहिले. अंधार वाढत होता. बराच वेळ दोघे शांत होते. परवा सुनेला घेऊन जातोय म्हणतोय. कुठं? बॅरिस्टरांचं काळीज एकदम लखलखलं. आपल्या गावी. राधाका काय म्हणते? राधी माझी बकरी. हा लांडगा. राधीवर सुद्धा हात टाकायला कमी करायचा नाही तो. प्रत्येक गावात याची बाईल आहे. सुनेला नेणार म्हणतो तर आपण कसं आणि कुठवर अडवणार? नाथबुवा बोलता बोलता अशक्त झाले. बॅरिस्टर अंधारात काहीतरी शोधल्यासारखे बघत होते. तलावापाशी गुत्त्यात बसलेला असणार, बाटली पुढ्यात घेऊन, ते म्हणाले. एवढं बोलायला आणि बॅरिस्टर एकदम चपापले. जुत्यांचा करकर आवाज आला. पाय फाकत तात्या येत होते. ओठावरून त्यांनी उपरनं गुंडाळून घेतलं होतं. तात्यांच्या निश्चयात बदल नव्हता. त्यांच्या हालचालीत हुरूप आला होता. सगळ्या ट्रंक आणि भांडी कुंडी भरले 2 गोणपाट बांधून त्यांनी ते ओट्यावर लावून ठेवले. बैलगाडी पहाटे 4ला बोलावली होती. सायंकाळ झाली तशी ते तलावाकडे जायला वळले. त्यांची पाठ वळताच मावशीबाई राधाक्काकडे धावल्या. ही शेवटची भेट. राधाक्कानं अक्कांतानं हंबरडा फोडला. मावशीबाई असहाय्य होत्या.
त्यांनी बाबूला उचलून बॅरिस्टरांकडे दिला आणि त्याही राधाकाच्या गळ्यात गळा घालून रडत बसल्या. दोघींना खूपसं रडायचंच होतं. नाथबुवा पिंपळाच्या पारावर डोळे मिटून बसले होते. घरात चाललेला आक्रोश त्यांना ऐकवत नव्हता. मनी ओढत ते रामनामात मन गुंतवायला बघत होते. फक्त बॅरिस्टर शांत होते. ते बहिरे झाले होते. त्यांना राधाक्काचा आक्रोश ऐकू येत नव्हता. बाबूला घोड्याच्या पाठीवर बसून ते घोड्याला गरागरा फिरवित होते. मध्येच मावशीबाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, बाबूला दे आता इकडे. तो कर्दनकाळ यायची वेळ झाली. उगाच थोडक्यासाठी भांडणं नकोत. बॅरिस्टर काही बोलले नाहीत. शांतपणे ते बाबूला फिरवित होते. काळोख झाला. बाबूला घेऊन ते अंगणात आले. ओट्यावर बसले. मावशीबाई जायला निघाल्या. म्हणाल्या, तू चल, आता येईल तो राक्षस. पण बॅरिस्टर लोढाला टिकून बसून राहिले. त्यांच्या पोटावर बसून बाबू खेळत होता. अजून तो आला कसा नाही, असं नाथबुवाने विचारलं. बहुधा तो येत नाही. कशावरून? बॅरिस्टर काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी तात्यांचं प्रेत तलावात सापडलं. नेहमीप्रमाणे बॅरिस्टर राधाक्काच्या अंगणात आले. बाबू, बाबुली, अशा हाका मारीत ते ओट्यावर आले. भिंतीला धरत बाबू काळोखातनं बाहेर आला. त्याचा तोल जाईल या भीतीनं एकदम दोन फिकट गोरे ओके हात पुढे आले आणि चटकन अंधारात लुप्त झाले. बॅरिस्टर त्या काळोखात एकटक बघत राहिले. याच काळोखात पूर्वी बांगड्यांचा सुंदर आवाज यायचा. देठातनं तुटलेल्या पानासारखी त्यांची मान लटकत राहिली. याच ओट्यावर आपण भाऊरावांशी गप्पा मारीत बसलो की याच अंधारात ही उभी असे, आमचं बोलणं ऐकत. त्यावेळी तिचे हात हल्ले की हातातल्या काचेच्या सोन्याच्या बांगड्यांचा गोड मंजूळ आवाज येई. ते सगळं गेलं. आता फटफटीत ओके ओके हात. बागेत फुलं फुलताहेत आणि गळून पडताहेत. कशालाच काही अर्थ नाहीसा झालाय. एकाचा मृत्यू, दुसरीच्या मुलाचा शेवट. बाबूला थोपटत ते तिथेच उभे राहिले. त्यांना वाटलं, एक कर्तव्य म्हणून आपण या काळोखाशी काहीतरी बोलायला पाहिजे. मावशीचं तसं झालं तेव्हा आपण लहान होतो. हिचं असं झालं तेव्हा मोठा असूनही काही करता आलं नाही. आपल्या असहाय्यतेची त्यांना जाणीव झाली. तरी सुद्धा त्यांना वाटलं, आपण बोलायला हवं. परिणाम काहीही हो, निदान मनातलं काही बोलून टाकल्याचं तरी समाधान मिळेल. राधाक्का, तेवढ्या एका हाकेनं तो काळोख थरथरला. जन्मभर असं राहणं रानटीपणाचं आहे. तुम्ही तरुण आहात, सुंदर आहात. तात्या रानटी पशु. त्यानं तुम्हाला जबरदस्तीनं तुम्ही बेशुद्ध असताना तुम्हाला असं विद्रूप केलंय. तुम्ही पुन्हा सुंदर दिसलं पाहिजे. फुलं माळली पाहिजेत, बांगड्या भरल्या पाहिजेत, शेला पांघरला पाहिजे. बोलता बोलता त्यांना भास झाला, चांदण्या रात्री ते तिघं सौभद्र नाटक बघून बघितनं परतत आहेत. त्यांना एकदम भडभडून आलं. गळा कोंडला गेला त्यांचा. काळोखानं फक्त हुंदके दिले. हुंदक्यात उसासे मिसळले. मग ते आणखी काही बोलले नाहीत. बोलणं अशक्य झालं. बाबूला घेऊन ते खाली उतरले. एक प्रकारे संबंध वाड्याचा रंगच उतरत होता. नानासाहेब अधिक थकले होते. त्यांना बसवत नव्हतं. हगणं मुतणं पडल्याच होत होतं. त्यांचं सगळं मावशीबाईच करीत होत्या. मावशीबाईही बदलत होत्या. पहाटे विहिरीवर आंघोळ आणि पिंपळाला प्रदक्षिणा एवढं सोडलं तर बाकी सर्व सुटलं होतं. पूर्वीसारखे निर्बंध नव्हते. ताट भरून त्या 2 वेळ जेवत होत्या. मध्ये सारख्या खात होत्या. जागोजाग झोपत होत्या. अंगानं सुटत होत्या. बॅरिस्टरांचं लक्ष उडालं होतं. ते लहर आली तर बाहेर पडत.
पण बहुधा माडीवरच बसून असत. जिम नॉर्टनला पाठवलेल्या पत्रांची उत्तरं आली नव्हती, त्यामुळे ते आणखी खचले होते. आपल्याला कोंडणारी शक्ती आपल्याभोवती नाचते आहे असं त्यांना वाटत होतं. बगी तशीच पडून होती. राघू घोड्यावर बसून रपेट मारून येई. एकदा बॅरिस्टर खाली उतरले. मावशीबाई पिंपळाच्या पारावर बसल्या होत्या. बाबूला छातीशी आवळून त्याचे पापे घेत होत्या. ते सरळ राधाक्काच्या घरी आले. राधाक्का, बाबू बाहेरच आहे. गारांसारखे शब्द पडले. काय विचार आहे? आतनं आवाज आला नाही. तुम्ही पुन्हा सुंदर दिसलं पाहिजे. हे हे पुन्हा सांगणार नाही. एक शेवटचं सांगतो. मी लग्न करेन. कुणी काही म्हणत, लाथाडतो त्यांना मी. बाबूला सांभाळीन, तुम्हाला सुखी करीन. ते क्षणभर थांबले. काळोखातनं शब्द आला नाही आणि मग ते खाली उतरले. बाबूला घोड्यावर बसून वाटोळे फिरत राहिले. खूप दिवसांनी नाथबुवा आले होते. पेलाभर दूध पिऊन ओट्यावर पडून होते. मणी ओढत रामनामाचा जप करीत होते. राधाक्काला वाटलं यानेहून आपल्याला विचारावं. राधी, तुझा पुढं विचार काय? ते असं काही विचारतील म्हणून ती बघत राहिली. त्याने काही विचारलं नाही. ती स्वतःशीच बोलल्यासारखी म्हणाली, उद्याच्या विचारानं जीव नुसता कासावीस होतो. श्रीराम श्रीराम. जपमाळ हिसकावून घ्यावी असा तिला राग आला. तेवढ्यात मावशीबाई आल्या. म्हणाल्या, राधाक्का, तुझ्याकडे लिंबाचं लोणचं आहे का? होय. कुणाला? राधाक्कानं बरणी उघडली. दे इथं, मीच घेते. असं म्हणून त्यांनी जवळपास बशीभर लोणचं घेतलं. पाय पसरून त्या भिंतीला टेकून बसल्या आणि एक एक लिंबाची फोड फस्त करीत राहिल्या. लहान मुलीसारख्या बोटं चाटीत बसल्या. नका खाऊ, त्रास होईल. होऊ दे. त्या निगरगट्टपणे हसल्या आणि बोटं चाटत लोणचं खातच राहिल्या. खा खा लागली, खाऊन घेते. नाहीतर आता मरायचंच आहे. त्या नानाचं बघ, मेला असता तर सुटला का नसता. भाऊ पळून गेला, बाप पळून गेला, हा मागं राहिलाय मला जाचायला. जरा पडेन निजेन म्हटलं तर निजू देत नाही. बॅरिस्टरांनी लग्न केलं असतं तर घरात. राधाक्का म्हणाली. मावशीबाई काही बोलल्या नाहीत. बराच वेळ त्याने आंबट मिटक्या मारल्या. मग त्या उठल्या. सहज बोलल्यासारख्या म्हणाल्या, तुझे डोळे का असे ओढवलेले? विचारानं झोप नाही. रात्र रात्र. मावशीबाई काही बोलतील म्हणून ती थांबली, पण मावशीबाईंचं लक्षच नव्हतं. फडताळाकडे शिंकाळ्याकडे बघता बघता त्या म्हणाल्या, थंड पाण्याची आंघोळ कर आणि चक्कर येईपर्यंत पिंपळाला प्रदक्षिणा घाल. मग पडल्याबरोबर झोप येईल. तेवढं बोलून त्या जायला निघाल्या. बॅरिस्टर बरे आहेत? त्याने उत्तरच दिलं नाही. काळोखातनं त्या चालतच राहिल्या. त्या इतक्या सुटल्या होत्या की त्यांना धड चालता सुद्धा येत नव्हतं. चोळी घालायचं सुद्धा त्याने सोडून दिलं होतं. सगळ्या सुटलेल्या अंगाचे तुकडे तुकडे हालत होते, लिबलिबल्यासारखे. 2-3 वेळा न्हावी येऊन गेला. ती पुढ्यात बसली नाही. तिनं आरशात आपलं रूप निहाळलं. डोकीवरला पदर बाजूला करून आरशात पाहिलं. तिची छाती विलक्षण धडधडली. फणीनं मागं घेता येतील इतके केस वाढले होते. आतल्या आत फुलपाखरू उडतंय असं वाटत होतं. तिच्या बाबांनी तिला सांगितलं होतं, राधा, पदरी पोर आहे, कुणाच्या तरी आधारानंच तुला जगायला हवं. आपण बॅरिस्टरांचा सल्ला घेऊ. बॅरिस्टरांचा सल्ला?
ती एकदम फुलली होती. काळजावर पाखराचे पंख फडफडले होते. एवढ्यात हाक आली, राधाक्का. आवाजातला अशक्तपणा राधाक्काला जाणवला. बॅरिस्टर काठी बाजूला ठेवून लोडाला टेकले. ते चमत्कारिक आवाजात खोकत होते. राधाक्काला वाटलं डोकं दाराबाहेर काढावं, त्यांना आनंद होईल. मी काय सांगत होतो राधाक्का, काळ फिरलाय. आता माझ्यात त्राण उरला नाही. खोकला सुरू झालाय. थुंकीतनं रक्त पडतंय. नाना जगतोय तशी जगायची ही इच्छा नाही माझी. जिम नॉर्टन, आगपेटीवाला, त्याची पत्र नाहीत. मनात खुळा विचार यायचा, आपल्या बाबूला जिमकडे पाठवायचा, बॅरिस्टर करायचा. पण जिम मेला असावा. राधाक्का, माझी इच्छा होती भाऊरावांनी तुम्हाला लंडन पॅरिस एकदा दाखवून आणावं. मी तरी तुम्हाला नेऊन आणावं, पण काहीतरी चमत्कारिक घडतंय. मी दिवसांदिवसानं खंगतो आहे. आप्पा गेले तेव्हा माझ्या अंगात जोम होता, काही वाटलं नाही. राहू गेला तेव्हा मी खचलो, पण तेही विसरायला भाऊराव होते. त्यांच्याशी गप्पा मारता मारता मी सगळं विसरत होतो. तेही गेले. तुमचं सुंदर रूप हे माझं दुसरं सुख. ते त्या तात्यानं विद्रूप केलं. आता सांगायला हरकत नाही. मीच तात्याला मारायला लावलं. ते थोडा वेळ थांबले. त्यांना वाटलं राधाक्काला काही बोलायचं असेल, पण ती काही बोलली नाही. तात्याला मारण्यात मी काही पाप केलंय असं मी अजून मानत नाही. पण आता माझं मन भ्यालं आहे. त्यामुळे उगाच तात्यांच्या किंकाळ्या ऐकू येतात. मला वाटतं आठवडाभरानं नाना प्राण सोडतील आणि त्याच्या जागी मी बसेन. काय शाप आहे कळत नाही. ते थांबले. बराच वेळ तसेच बसून राहिले. मग उठले, म्हणाले, आता मला पुन्हा खाली उतरता येणार नाही, पण एकदा शेवटचं सांगतो. तुम्ही केस वाढवा, बांगड्या भरा, फुलं माळा. राघू रोज बागेतली फुलं देईल तुम्हाला. तुम्ही सुंदर दिसलं पाहिजे. तुम्ही लग्न करा. पैशा अडक्याची सगळी सोय होईल, काही कमी पडणार नाही. सांगू का पाहायला कुठं स्थळ? काळोखाला वाचा फुटली नाही. बाबू कुठं आहे? काळोख हल्ला. 2 सुके हात पुढे आले. बाबू अर्धवट झोपेत होता. बाबूली. बाबू झोपेतच होता. बाबू, तुझे किती पापे मुके घेतले मी, किती. आता एक शेवटचा घेतो. मला क्षयाची भावना झाली आहे. तुझ्या श्वासात आता माझा श्वास नको. त्यांनी त्याच्या एका गालाचा मुका घेतला. हा तुझा मुका, हा माझ्या राधाक्काचा मुका. त्याने त्याच्या दुसऱ्या गालाचा मुका घेतला. झोपलेल्या बाबूला पुढे केला. राधाक्काच्या हातात ठेवला. तोच स्पर्श पाहिला, शेवटचा. अंधार कापत ते खाली उतरले. दारामागल्या अंधारात राधाक्का रडते आहे असा त्यांना भास झाला. त्यामुळे ते आणखी थकले. दिवसामागनं दिवस गेले. बॅरिस्टरांनी घोडागाडी विकून टाकली. रावसाहेबांनी पैसे मोजून घोडा परत आणला. राधाक्का पुन्हा न्हाव्याच्या पुढ्यात बसली. तिनं भाऊरावांचा फोटो ओट्यावर टांगला. बाबूच्या हातानं तिनं फोटोला हार घातला. पहाटे तिनं विहिरीवर जाऊन अंगावर कळशा ओतायला सुरुवात केली. ती प्रदक्षिणा घालते म्हणून 2 गवंड्यांनी एका दिवसात पिंपळाभोवती सिमेंटचा पार केला. दिवसामागनं दिवस जात होते. अंगाच्या खटी सोसवत नाहीत म्हणून नानासाहेब ओरडत होते.
भूक लागते म्हणून मावशीबाई बका बका खात होत्या. राघू बॅरिस्टरांच्या थुंकीचे डबे बागेत पुरून जाळत होता. बागेत फुलझाड असं नव्हतंच. बाबू एकटाच घोड्यावर बसत होता. घोडा आपणच वाटोळा फिरत होता. बाबू, बाबुली अशी बॅरिस्टर माडीवरनं एखादी हाक मारत होते. घरातलं काम झालं की राधाका स्वयंपाक खोलीतल्या खिडकीत बसत होती. बॅरिस्टर माडीवरल्या खिडकीत बसत होते. तासच्या तास दिवसामागनं दिवस जात होते. रात्री नवल घडलं. राधाका नेहमीसारखी स्वयंपाकघरात झोपली. तिला स्वप्न पडलं. ती गरोदर आहे. हलक्या पावलांनी माडीवर गेली आहे. बॅरिस्टर तिला नग्न करून विलायतेहून आणलेला सैल झगा तिच्या अंगावर चढवीत आहेत. भयभीत होऊन ती मोठ्यानं किंचाळली आणि जागी झाली. बाबूला तिनं पोटाशी घट्ट दाबून धरलं. खिडकीच्या तावदानावर पेटत्या काडीची ज्योत थरथरते आहे असं तिला वाटलं. माडीवर बॅरिस्टरांनी काडी पेटवली होती की नुसता भास झाला कोण जाणे. पहाटेपर्यंत ती अर्धवट जागीच होती. सगळं अंग ओलं झाल्यासारखं वाटत होतं. सकाळी मावशी खिडकीपाशी आल्या. म्हणाल्या, रात्री स्वप्न का पडलं? का? मोठ्यानं ओरडलीस म्हणे. कुणी सांगितलं? तुझा बॅरिस्टर म्हणाला. छे, मी ओरडलेच नाही. त्याने तिथनंच बॅरिस्टरांना सांगितलं. बॅरिस्टर गोंधळले. जणू त्यांनाही तेच स्वप्न पडलं होतं. मावशीबाई तिथंच थोडा वेळ थांबल्या. मग आपलंच ओझं वाहत वाड्यावर गेल्या. राधाका खिडकीत बसली. तिनं बाबूला गजापाशी धरला. बाबू नाचत होता. बाबू, बाबू अशा बॅरिस्टर हाका मारित होते आणि बाबू रुंद तोंडानं हसत होता. धन्यवाद. ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित अंधाराच्या पारंब्या या कादंबरीच्या अभिवाचनाची इथे सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.